नमस्कार मंडळींनो, मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता आई-आजी ही नैनासमोर आलेली असते आणि सीमाला तेथून काढून देताच आई-आजी आता नैनाला म्हणते की नैना, काय सांगत होतीस ग सीमाला? तेव्हा आता नैना म्हणते की सीमा काकूंना तेच सांगत होते. तर आई-आजी म्हणते की खरं सांग. आणि तेवढ्यात आता दरवाजा उघडून अक्षय तिथे आलेला असतो आणि अक्षय आता आई-आजी आणि नैनाकडे बघत आता अक्षय म्हणतो की काय ग नैना, अजून झोपायला नाही गेलीस का? आणि तेवढ्यात आता नैना टोमणा मारत अक्षयला म्हणते की अक्षय, मी इथेच आहे, मी कुठे बी जायची नाही. आणि आई-आजी आता अक्षयकडे बघते. तर अक्षय म्हणतो ठीक आहे बरं, आणि अक्षय निघून जातो. आणि त्यानंतर आता इकडे आई-आजी रागाने अक्षयकडे बघते. तर अक्षय आता मिठाच्या पट्ट्या घेऊन पुन्हा रमाच्या बेडरूममध्ये आलेला असतो. रमाच्या डोक्यावर मिठाच्या पट्ट्या ठेवताच इकडे रमा ही झोपेतच अक्षय अक्षय असं अक्षयचं नाव घेत असते. अक्षय म्हणतो की काय झालं रमा, तुला काय म्हणायचंय? आणि त्यानंतर आता इकडे रमा पुन्हा झोपेतच म्हणते की अक्षय आता रमाकडे बघतो आणि अक्षय म्हणतो काय म्हणालीस रमा? आणि रमा म्हणते की मला अक्षयकडे जायचं. तर आता अक्षयसुद्धा विचारात पडलेला असतो. आता दुसऱ्या दिवशी सकाळी रमाला जाग येते. अक्षय आता तिथेच रात्रभर खुर्चीवरती रमा शेजारी बसून आता तसेच झोपलेला असतो. आणि तेवढ्यात आता रमा डोळे उघडते आणि समोर अक्षयला त्या अवस्थेत बघते. त्यानंतर आता रमा अक्षयला आहो अशी हाक मारते. अक्षय उठतो आणि म्हणतो की रमा, आणि उठलीस का तू? आणि उठ. तर आता रमा म्हणते की माझ्यात उठण्यासाठी त्राणच नाही आहे. तेव्हा आता अक्षय म्हणतो की कसं असणार, बरोबर आहे, काल तुला खूप ताप आला होता रमा. अक्षय म्हणतो की डॉक्टरना काल तुला तपासून गेले, त्यांनी गोळ्या औषधंही दिले. तर रमा आता उठून बसते. रमाला त्रास होत असतो. तर रमा म्हणते की मला खूप त्रास होतोय. आता अक्षय म्हणतो की मी तुला आत्ता लिंबू पाणी करून देतो आणि त्यानंतर नारळाचे पाणी देतो, हे सगळं तू पिऊन टाकायचं आणि मग औषधंसुद्धा घ्यायची बरं का रमा. तर रमा होकार देते. आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो की रमा मला थोडंसं कंपनीत जावं लागेल. ती माही आहे ना, माही, त्या दिवशी तिने सजेशन दिलं होतं, तिच्यासोबत मीटिंग आहे. तर रमा म्हणते काय? अक्षय म्हणतो हो. अक्षय म्हणतो की आपल्या मार्केटिंगची स्ट्रॅटर्जी बदलायला तिची मदत होणार आहे आणि ती येणार आहे. तू काही काळजी करू नकोस, मी लगेच पुन्हा परत कंपनीतून येईल आणि तोपर्यंत तुला जे काही पाहिजे ना त्यासाठी आई हवी आहे, आईला तू हवे तर हाक मार, असे आता अक्षय रमाला समजावतो. आणि त्यानंतर आता अक्षय रमाकडे बघतो. तर अक्षय म्हणतो की नैनासुद्धा आहे बरं का. आणि अक्षय रमाकडे बघतो तर रमा विचारात पडलेली असते. अक्षय उठून उभा राहतो आणि रमाला म्हणतो की रमा, मला तुला काहीतरी विचारायचं आहे. आणि अक्षय म्हणतो की काही नाही, मी तुला नंतर विचारेल. आणि अक्षय निघून जातो. तेव्हा आता इकडे रमा विचारात पडते आणि रमाने आता विचार केलेला असतो की माही कंपनीमध्ये जाते, अरे बापरे, माहीला आता थांबायलाच हवं. आणि इकडे आता माही ही तिच्या घरी तिने आता अक्षयला भेटायला जाण्याची तयारी सुरू केलेली असते. आणि त्यासाठी माहीने आता एक टोप आणलेला असतो आणि तो टोप आरशासमोर धरत आता माही तो टोप आपल्या डोक्यामध्ये घालते. आणि त्यानंतर आता माही विचार करते की मी आज फायनली अक्षयसमोर जाणार आहे आणि माही बनून जाणार आहे. मी रमाची जागा घेऊ शकत नाही, पण अक्षयसोबत मी चांगली मैत्रीण अक्षयची तर होऊच शकते, असे आता माहीने विचार केलेला असतो. आणि इकडे आता रमा ही उठून बसते. तर अक्षय आता रमाला खुर्ची देतो आणि रमा आता खुर्चीवर बसते. आणि अक्षयने आता रमासाठी लिंबू पाणी बनवलेले असते आणि तो लिंबू पाणीचा ग्लास आता अक्षय समोर धरतो आणि रमाला म्हणतो की रमा, तू ही पाणी पी. आणि त्यानंतर आता रमा ही लिंबू पाणी पिते आणि अक्षयला म्हणते की मला काय झालं? तेव्हा आता अक्षय म्हणतो की एवढं काही गंभीर नाही आहे, पण रमाना तू स्वतःची काळजी घेत नाही, त्यामुळे तू अशी आजारी पडतेस. आणि अक्षय म्हणतो की रमा, तुझ्या शरीरातलं व्हिटॅमिन म्हणजे डी व्हिटॅमिन कमी झालं आहे. अक्षय म्हणतो की रमा, आपल्याला जर बाळाचा चान्स घ्यायचा असेल तर आपण आतून बाहेरून एकदम प्रसन्न असायला हवं आणि स्ट्रॉंग असायला हवं आणि तू एकदम हेल्दी आणि आनंदी असायला हवीस रमा. आणि रमा म्हणते की आपण ना सगळं करूयात. आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो की नुसतं असं बोलून चालत नाही रमा, आजपासून ना तू दररोज रात्री काजू, बदाम, अक्रोड असे भिजवून सकाळी खायचेस. तर त्यानंतर आता रमा म्हणते की अहो ते सगळं ठीक आहे, पण दररोज रात्री असं करायचं म्हणजे नाही लक्षात राहत.
अक्षय म्हणतो की हे बघा, तुमच्या बायकांना आहे ना, तुम्हाला सतत दुसऱ्यांची कामं करायची असतात, दुसऱ्यांसाठी करायचं असतं, पण स्वतःसाठी तुम्ही कधी वेळच देत नाही. पण असं चालत नाही रामा, स्वतःची काळजी स्वतःच घ्यावी लागते. आणि आपल्याला जर एवढी मोठी जबाबदारी घ्यायची तर आता आपण आतून सक्षम असायला हवं, असे अक्षयने आता रमाला समजावलेले असते. डोक्याला हात लावत अक्षयचे ते बोलणे ऐकून आता रमा म्हणते की अहो, तुम्ही कुठला विषय कुठे नेताय. अक्षय म्हणतो की बरोबर आहे रमा, स्वतःची काळजी ही स्वतःच घेतली पाहिजे. आणि अक्षय म्हणतो की आपल्याला जर आता बाळासाठीचा निर्णय घ्यायचा असेल तर तू हेल्दी असणं गरजेचं आहे, आणि त्यासाठी मी तुला जे सांगतो ना ते तू कर रमा, असा सल्ला आता अक्षयने रमाला दिलेला असतो. अक्षय म्हणतो की आणि स्वतःची तब्येतीची काळजी घेणे हे खूप गरजेचं आहे. तुझ्या शरीरामधलं ना डी व्हिटॅमिन कमी झालं आहे. आणि आता बोट करत ते सगळं ऐकून आता रमा म्हणते की मला आता समजलं आहे, पण तुम्ही मला आता घाबरवून देऊ नका, मी ते सगळं करेल आणि मी तुमचं ऐकेल, पण तुम्ही मात्र चिडचिड करू नका. तर अक्षय म्हणतो की बरोबर आहे, पण माझी चिडचिड होते रमा. अक्षय म्हणतो की बेसिकली तुझ्यासारख्या हुशार मुली जेव्हा ह्या अशा वागतात ना तेव्हा माझी चिडचिड होतेच. अक्षय म्हणतो की मग मला चिडचिड होती. मला असं वाटतंय की आपल्याकडे ना सगळे रिसोर्सेस आहे, पैसा आहे, अक्कल आहे, तरीसुद्धा आपण त्याचा वापर नीट करत नाही, आणि मग स्वतःलासुद्धा असा त्रास होतो, आणि त्याचा मग मला आणखीनच राग येतो आणि माझी चिडचिड होते. आणि त्यानंतर आता रमा म्हणते की बस झालं ना, आता मला काय लेक्चर देता. तेव्हा आता अक्षय विचार करतो आणि रमाला म्हणतो की रमा ठीक आहे. आणि अक्षय म्हणतो की माझ्या मनातला राग कमी होण्यासाठी ना मला तू काहीतरी उपाय सांग, मी अगदी व्यवस्थितपणे करेल. असे म्हणत आता अक्षय हा रमाकडे बघून हसू लागतो. आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो की रमा मला तुला काहीतरी विचारायचं आहे. तर रमा म्हणते विचारा ना. अक्षय म्हणतो की मला एक सांग, तू रात्री झोपेत बडबडत होती, साई मला अक्षयकडे जायचंय, साई मला अक्षयकडे घेऊन चल. हे सगळं काय आणि हा साई कोण रमा. ते ऐकून आता रमाला मोठा धक्का बसतो. आणि अक्षय आता रमाला म्हणतो की म्हणजे हा साई माझ्या कंपनीत येतो तो साई तर नाही का, आणि त्याचा आणि तुझा काय संबंध, असे प्रश्न आता अक्षयने डिरेक्टली आता रमाला केलेले असतात. आणि रमाला मोठा धक्का बसलेला असतो. रमा आता अक्षयकडे बघते. इकडे आता देविका आणि नील त्यांच्या घरामध्ये बसलेले असतात. तर आता नील देविकाला म्हणतो की देविका, आपल्या दुबईच्या हॉटेलमध्ये जे प्रॉब्लेम चालू होता ना त्याचंसुद्धा सगळं इन्व्हेस्टिगेशन मी करून झालं आहे माझं. आणि तेवढ्यात आता दोघेही बोलत असताना माही आता त्यांच्या शेजारून वरून खाली येते आणि त्यांच्या शेजारून जाऊ लागते. नील आता माहीकडे बघत म्हणतो की माही. तर देविका म्हणते माही, तू तर वेगळाच गेटअप केला आहे, आणि तू हा वेगळा गेटअप करून कुठे निघालीस, कुठे चाललीस माही तू. माही आता स्टाईलने देविका आणि नीलकडे बघते. आणि त्यानंतर आता देविका म्हणते माही तू आर यू ओके. तर आता माही देविकाकडे बघते आणि म्हणते की हो मी ठीक आहे. आणि त्यानंतर आता माही म्हणते की आणि मी ओके आहे, मी काय करते, मी कुठे जाते हे मला तुम्ही अजिबात विचारायचं नाही, कळलं का तुम्हाला. दोघेही आता रागाने माहीकडे बघतात. आणि त्यानंतर आता माही म्हणते की तशीही तू माझी आई नाहीस आहे. तर आता देविका म्हणते असं काय करते माही, मी जरी तुझी खरी आई नसली, मी जरी तुला जन्म दिला नसला, तरी मी तुझ्या डॅडची दुसरी बायको आहे, आणि तुझ्या डॅडचं माझ्यावरती खूप प्रेम होतं. हसतच आता माही म्हणते की डॅडूचं तर तुझ्यावरती प्रेम होतं, पण तुझं डॅडूवरती प्रेम नव्हतं ना. आणि त्यानंतर आता नील हा फक्त माहीकडे बघत असतो. तर देविका उठून उभा राहत माही समोर येते आणि आता मोठा ड्रामा करत देविका म्हणते की माही अगं तू माझ्यावर लिगल ॲक्शन घेणार आहे का. आणि देविका आता माहीला हात लावू लागते. तर माही म्हणते हात लावायचा नाही. आणि त्यानंतर आता खोटे खोटे डोळ्यात पाणी आणलेली देविकाकडे बघत माही म्हणते की कुठेही हे असे मगरमच्छ आशू माझ्यासमोर दाखवायचे नाही बरं का, कळलं का तुला. आणि आता माही तिच्याकडे रागाने बघत म्हणते की जाऊ दे मला बाय असे म्हणत माही जाऊ लागताच पुन्हा देविका म्हणते माही जरा थांब ना. माही पुन्हा थबकते. तर देविका म्हणते की माही मला फक्त तू सांग तू कुठे चाललीस. तेव्हा आता माही म्हणते मी तुला एकदा सांगितलं ना मला नाही विचारायचं, घेऊ का मी तुझ्या विरुद्ध लिगल ॲक्शन. आणि त्यानंतर आता माही म्हणते मी कुठेही चालले, तुला काय करायचं, मी कुठेही जाईन. आणि बाय असे म्हणत माही जाऊ लागते. तर नील म्हणतो माही अगं मी तुला ड्रॉप करू का, मी तुला काही नाही होऊ द्यायचो. तर आता नीलकडे बघत माही म्हणते की ओ
तेवढ्यात आता देविका नाटक करत म्हणते की नील, तिला जायचं ना, तिला कुठेही जाऊ दे, तिला जे करायचं ते करू दे, तू तिला काहीच बोलू नकोस. आणि देविका म्हणते की तू तिला नको अडवूस आणि जा तू माही, अशी देविका रमाला म्हणजे माहीला बोलते. माही देविकाकडे बघत म्हणते की झालं का तुझं आता आणि जाऊ मी. आणि आता रागाने माही तेथून निघून जाते. नील उठून उभा राहत म्हणतो की देविका म्हणते की तिला ना जिकडं जायचं तिकडं जाऊ दे, तिच्याकडे पैसे आहेत ना आणि तिचा तो हक्क आहे तेव्हा जाऊ दे. आणि आता देविका म्हणते सोड तिच्यावरचा हक्क. तर आता राग घेऊन नील म्हणतो की नाही, मी माझ्या माहीवरचा हक्क अजिबात नाही सोडणार आणि मी माहीला मिळवणारच. तर देविका आता नीलकडे बघते. आणि इकडे आता अक्षय हा रामाला विचारत असतो की हा साई कोण आणि मला अक्षयकडे जायचं असं तू का म्हणत होती. तर आता विचार करत रामा म्हणते नाही हो, मी साई कशाला म्हणेन, मी आई म्हटले असेल. तर अक्षय म्हणतो आई. आणि विचार करत आता अक्षय म्हणतो की रामा तू मला साई म्हणालीस, तू मला आई म्हणालीस, मलाच काही कळत नाही, पण मी ऐकलंय तू मला साई म्हणालीस. आणि त्यानंतर आता अक्षय विचार करत म्हणतो की अच्छा, म्हणजे तू आई म्हणाली आणि मी साई ऐकलं. तू का साई म्हणशील, तू असं म्हणशील की आई मला अक्षयकडे जायचं, बरोबर आहे, माझंच ऐकण्यात चूक झाली असे अक्षय आता रमाला बोलतो. आणि डोक्याला हात लावत आता अक्षय म्हणतो की बरोबर, तू साई नाही आईच म्हणाली असशील, आई मला अक्षयकडे जायचं. आणि उगाच मी डोक्याला हात लावून विचार करत होतो की साई का म्हणाली, पण आता मला कळतंय की तू आई म्हणाली असेल रमा. आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो बरोबर तू आईच म्हणाली असशील. रमा ते ऐकून आता अक्षयला म्हणते की तुमचं झालं का आणि तुमची ती मीटिंग होती ना, ती माही का कोण तिच्यासोबत. तर अक्षय म्हणतो हो हो, आजची अपॉइंटमेंट आहे आणि मीटिंग आहे, होणार आहे ना मीटिंग आणि जाणार आहे मी, असे अक्षय आता रमाला बोलतो. आणि त्यानंतर आता इकडे अक्षय आता त्याच्या समोर असलेलं सूप आपल्या हातात घेतो आणि रमाला ते सूप प्यायला देतो. आणि इकडे रमा विचार करते की आता मी तर इकडे आजारी आहे आणि ही माही कंपनीत येणार, कसं होणार काय माहिती. ताबडतोब इकडे आता आई आजी तिचे आवरून बाहेर येते आणि कंपनीत जाण्यासाठी आता ड्रायव्हरला गाडी काढण्यासाठी सांगते. त्याच वेळेस आता अक्षय बाहेर येतो आणि म्हणतो आई आजी. तर आता आई आजी ही अक्षयकडे बघते. आई आजी म्हणते की अरे अक्षय, आज रमाला बरं नाही आहे तरी तू कंपनीत येतोयस. तर आता अक्षय म्हणतो की त्या माईसोबत मीटिंग आहे ना. तर आता आई आजी म्हणते की अरे हो, ती माही कशी आहे ना ते आज मला बघायचं आहे. आणि आता मयुरीसुद्धा बाहेर आलेली असते आणि मयुरी त्यांचं बोलणं ऐकू लागते. इकडे आता आई आजी म्हणते की बरोबर आहे, अरे ती माही तिची मीटिंग आहे आणि तिने आपल्याला चांगली आयडिया दिली, तरीसुद्धा तू येतोयस अक्षय. तर अक्षय म्हणतो चल चल. आणि आई आजी आता अक्षयला घेऊन ऑफिसमध्ये जाऊ लागते. आणि त्यानंतर आता इकडे अक्षय आणि आई आजी जाताच इकडे आभ्या आणि मयुरी दोघेही बाहेर येतात. त्यांचे बोलणे दोघांनी ऐकलेलं असतं. मयुरी आता आभ्याकडे येते आणि म्हणते की अरे माही तर इकडे घरात आजारी आहे आणि मग तिकडे कंपनीमध्ये कोण येणार आभी. आभ्यासुद्धा आता विचारात पडतो. आभ्या म्हणतो की मला नाही माहिती आणि मी कशाला जाऊ परत तिकडे सगळ्या गोष्टी सांभाळायला. आभ्या म्हणतो की आणि हे सगळं जर मी घरी सांगितलं तर मीच मूर्ख ठरेन, कारण प्रत्येक वेळेस मीच बळीचा बकरा ठरतोय मयुरी. आणि मी या अक्षयसाठी एवढं काही करतोय, पण हा अक्षय माझ्याशी नीट बोलतोय का, याला माझ्याशी नीट बोलायचं काही पडली का, जाऊ दे ना, मी कशाला याचा विचार करू, असे आभ्या आता मयुरीला सांगतो. आणि आभ्या म्हणतो की मी कशाला जाऊ परत तिथे सांगायला. मयुरी म्हणते की अभि जर तू सांगितलं नाही तर मग तिथे जाऊन कोण सांगणार. तर आभ्या म्हणतो की मला काय पडली, जाऊ दे. आणि इकडे आता माही तिचे आवरून आता अक्षयला भेटण्यासाठी चाललेली असते. एका गार्डनमध्ये येऊन माही आता खूप खुश झालेली असते आणि हातात असलेला रुमाल इकडे तिकडे फिरवत गोल गोल नाचत आता माही अक्षयला भेटण्याचा आनंद व्यक्त करत असते. आणि आता माही अक्षयला भेटणार असते. त्याचबरोबर आता माही स्वप्न बघत आता अक्षय तिच्याकडे आल्याचे माही ही स्वप्न बघू लागते. प्रेमाने अक्षय आता माही समोर येतो आणि माहीचा हात आता अक्षय आपल्या हातात घेतो. आणि आता आपल्या अक्षयची पहिली भेट होणार आणि त्या पहिल्या भेटीमध्ये आपण अक्षयशी कसं रिॲक्ट होणार हे सगळं स्वप्न आता माही बघत असते. अक्षय आता माहीच्या एकदम जवळ येऊन दोघेही प्रेमाने एकमेकांच्या मिठीत असतात. माही एकटक नजरेने अक्षयकडे बघत असते तर अक्षय माहीकडे. आणि गार्डनमध्ये माही आता अक्षयच्या भेटीचे ते स्वप्न बघत पुढे जात असते. आणि त्यानंतर आता अक्षय प्रेमाने माहीला आपल्या मिठीत घेतो तर अक्षयकडे बघत माही आता लगेच तिचा तोल जातो आणि माही खाली पडते आणि माही भानावर येते.
पटकन माही आता तिच्या डोक्यामध्ये हेल्मेट घालते आणि बाईक चालू करते आणि आता मुकादमांच्या कंपनीत जाण्यासाठी माही तयार झालेली असते आणि भरधाव वेगाने बाईक चालवत एका झटक्यात आता माही ही कंपनीसमोर आलेली असते। कंपनीच्या गेटसमोर माही आता गाडी लावते आणि तेवढ्यात आता माहीला फोन येतो आणि त्यानंतर आता लगेच रमाचा आलेला फोन बघून माही फोन उचलते आणि म्हणते की बोल ना रमा। रमा म्हणते की तू आज कंपनीत जाऊ नकोस। तर आता कंपनीच्या गेट समोर आलेली माही इकडे वर खाली बघते आणि म्हणते व्हाय। तर आता रमा म्हणते हे बघ माझी तब्येत आता ओके नाही आहे आणि मी जर बाहेर पडले तर उगाचच संशय येईल आणि त्यामुळे मला बाहेर पडता येणार नाही आहे माही। आणि आता फोन करून रमा म्हणते की मी जर बाहेर पडले आणि तू जर कंपनीत गेली ना तर सगळ्यांना संशय येईल, उगाच तुझ्यावरती सगळेजण संशय घेतील। तर आता माई म्हणते हे बघ रमा, हे सगळं एवढं कन्फ्युजिंग आहे, मलाच कळत नाही आहे आता काय करावं ते। माई म्हणते हे बघ रमा, मी सगळा प्लान केला होता आणि मी सगळी तयार होऊन आले होते आणि आता मी गेट समोर आले तर तू म्हणते की आतमध्ये जाऊ नकोस म्हणून। माई म्हणते की मग तू मला सांगतेस कशाला की तुला माझी मदत हवी आहे म्हणून आणि मग परत मला तू नाही म्हणतेस आणि दुसरीकडे परत तू मला फोन करून सांगतेस जाऊ नकोस म्हणून। रमा तू असं का वागतेस? रमा म्हणते की हे बघ माही, आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये आणि रमा म्हणते की माही तू समजून घे। तर माही म्हणते की रमा तू समजून घे, मी ऑफिसच्या कामासाठी चालले। माही म्हणते की मी आता ऑफिसच्या बाहेर उभी आहे आणि मी सगळा प्लान करून आले होते रमा। आणि माही म्हणते की मी माझी सगळी कामं सोडून तुझ्यासाठी आले होते। तर रमा म्हणते सॉरी माही, पण आता माझ्याकडे दुसरा काही उपाय आहे का? पर्यायच नाही आहे ना। आणि आता रमा म्हणते की मला कळतंय माही, माझ्यामुळे तुला त्रास होतोय, पण आता आपल्याकडे काही पर्यायच नाही आहे। तर आता लगेच रागाने चिडचिड करत माही म्हणते की ओके फाईन आणि माही फोन कट करते आणि डोक्याला हात लावत आता माही म्हणते की हे सगळं काय आहे? आणि आता माही विचार करते की मला साधं अक्षयला भेटतासुद्धा नाही आलं। तर आता माही तसा विचार करत असतानाच पाठीमागून अक्षय त्याच्या कारमधून कंपनीच्या गेटजवळ आलेला असतो आणि त्यानंतर अक्षयने आता माहीला कॉल केलेला असतो। माही समोरच उभा असते तर अक्षय म्हणतो की ओके माही, मी आता कंपनीत आलोय आणि आता आपण भेटू शकतो। तेव्हा आता माही म्हणते की पण आज मी तुम्हाला भेटू शकत नाही आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो का? तर माही म्हणते की माझी तब्येत फुलफिल नाही आहे आणि बरं वाटत नाही आहे मला। तेवढ्यात आता समोर पाठमोऱ्या उभ्या असलेल्या बोलत असलेल्या माहीकडे अक्षयचे लक्ष जाते आणि हीच माही आहे आणि तिचे बोलणे ऐकत आता अक्षय माहीच्या पाठीमागे उभा राहतो आणि म्हणतो की तुमच्याकडे बघून असं वाटत नाही की तुमची तब्येत खराब आहे म्हणून। आणि त्यानंतर आता लगेच माही म्हणते की मी बरी आहे। तर अक्षय म्हणतो मग, आणि लगेच आता पाठीमागे अक्षय आपल्या उभ्या असल्याचे बघून आता इकडे माहीला मोठा धक्का बसलेला असतो आणि अक्षयने आता माहीला बघितलेलं असतं आणि इकडे आता त्याच वेळेस आता आई आजी ही घरी आलेली असते आणि रमा घरी आहे की नाही हे बघण्यासाठी आई आजी घरी येताच आता रमाच्या बेडरूममध्ये येते आणि आता आई आजी रमाला म्हणते की त्याचं काय आहे? अक्षयला सांगण्यासाठी ना आम्ही एक कथानक रचलं रमा आणि आम्ही जे कथानक रचलं त्याला ते खरं वाटलं, पण आता तुला इथे येऊन चांगले 2-3 महिने झाले, तेव्हा आत्ताशी तुझा थकवा बाहेर निघला का? तर रमा म्हणते की आई आजी ताप काही सांगून येतो का? आणि लगेच आता आई आजी म्हणते की तुला चांगलंच माहीत आहे रमा मी तुला कशा संबंधी आणि का बोलते आणि मला देखील माहिती आहे रमा तू काय बोलतेस ते। आणि आई आजीने आता खऱ्या रमाला ओळखलेलं असतं आणि आई आजीने आता खऱ्या रमाला ओळखून खरे सत्य आई आजी समोर आलेलं असतं। तर इकडे अक्षयने आता माहीला बघितलेलं असतं। तर आता ही आपल्या घरी असलेली रमाच आहे असे आई आजीच्या लक्षात येऊन आई आजी आता कोणते भयानक पाऊल उचलणार हे बघण्यासाठी आणि हीच आपली खरी रमा आहे हे आता सगळ्यांच्या समोर येऊन आता माहीचं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा।